पूजा खेडकर सध्या बोलतेय, पाहूयात. पूर्णपणे मदत करायला तयार आहे, कोऑपरेट करायला तयार आहे. हे मी दरवेळेस सबमिट केलेलं आहे. सिमिलरली मी सुप्रीम कोर्टामध्ये, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मी ॲफिडेव्हिटही दाखल केलं होतं की मी चौकशीला कोऑपरेट करण्यासाठी तयार आहे. आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने ही ऑर्डर दिली होती पोलिसांना की आज माझं स्टेटमेंट आणि जे काय एन्क्वायरी आहे ती प्रोसेस पुढे न्यावी. अँड ॲज आय सेड बिफोर, आय एम कम्प्लिटली रेडी टू कोऑपरेट फॉर द फुल प्रोसिजर. आय सबमिटेड द सेम इन द सुप्रीम कोर्ट थ्रू अन ॲफिडेव्हिट that I am ready to cooperate. And secondly, I had also sent a mail to the crime branch that please call me, I am ready to cooperate, I am ready to give my statement. In fact, I want to give my statement. So that is why I have come here. And yeah, that's it. तुम्ही ज्या लैंगिक छळाचे आरोप केलेले आहेत ती केस देखील त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी तुम्हाला सविस्तर, एकदा मी चौकशीला जाऊन आले की मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते, काही हरकत नाही. आतापर्यंत का बोलवलं नाही? तुम्हाला काय वाटतं की असं? मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल की त्यांनी का नाही बोलवलं. पण दरवेळेस मी तर त्यांना हे कळवलेलं आहे की आय एम रेडी टू कोऑपरेट. त्यांनी का नाही बोलवलं हे तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. तुमच्या अटेम्प्टबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, नाव बदलण्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली मला इथे हे क्लिअर करायचंय की मीडियासमोर किंवा बाकी अधिकाऱ्यांसमोर खूप मिसइन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे की अटेम्प्ट जास्त दिलेत, नाव बदललंय. हे सगळे म्हणजे एकदम खोटे आहेत. आता तुम्हालाही माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राच्या सीएम सरांनी सुद्धा आईचं नाव लावलंय. आईचं नाव लावणं आपल्या नावामध्ये हा कधीपासून गुन्हा झाला हे मला खूप मोठं आश्चर्य वाटतं की आईचं नाव लावल्यामुळे मला ते म्हणजे ह्या गोष्टी माझ्यावर बोलल्या गेल्या. एक वेळा नाव बदललं असं तुमच्यावरती आरोप केला नाही, हे चुकीचं. अशी काही वेगवेगळी नावं दिलेली नाही. माझं नाव पूजा खेडकर आहे, पहिल्यापासूनच ते होतं, आताही ते आहे. पूजा खेडकर, कधी पूजा दिलीप मनोरमा खेडकर, कधी पूजा दिलीप खेडकर किंवा खेडकर पूजा, अशा पद्धतीने तुम्ही मला सांगा, तुमचं नाव कोणी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय सांगणार? पहिलं नाव आणि शेवटचं नाव, तेच तुमची आयडेंटिटी आहे. आता मी मध्ये आपल्याकडे दिलीपला दिलीप राव असं राव आपल्याकडे लावतात, महाराष्ट्रामध्ये असं लावतात. मग दिलीप आणि दिलीपराव हा वेगळा व्यक्ती आहे का? नाही आहे ना. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पण ते काहीतरी त्यांना ट्विस्ट करून की कधी दिलीप लिहिलं, कधी दिलीपराव लिहिलं, असं काहीतरी ट्विस्ट करून ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. तुम्ही 9 अटेम्प्टची परवानगी ओबीसींना असते, त्याच्यात वडिलांचं जे अफिडेव्हिट आहे त्याच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. याबद्दल काय? दिव्यांग सर्टिफिकेट बद्दल मी तुम्हाला हे सांगते की कुठलंही दिव्यांग सर्टिफिकेट सबमिट केलं की यूपीएससी आणि डीओपीटी ते ऍक्सेप्ट करते असं मुळीच नाहीये. त्यांचा स्वतःचा बोर्ड आहे, 12 डॉक्टर्सचा बोर्ड आहे. 12 डॉक्टर्सच्या बोर्डने मला 3 वर्षामध्ये 6 वेळा माझा तपास केलेला आहे. आणि एम्सचं सर्टिफिकेट विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूशन, सफदरजंग आणि एम्स ह्या दोन्ही हॉस्पिटल्सनी 12 डॉक्टर्सच्या पॅनलनी मला सर्टिफाय केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तेच सांगते ना की मीडियासमोर खूप मिसइन्फॉर्मेशन आलेली आहे की ह्यांनी असं केलं, ह्यांनी तसं केलं. पण असं काहीही नाहीये. यूपीएससीनीही कुठल्याही त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये किंवा कुठल्याही FIR मध्ये हे कधीच म्हटलेलं नाहीये की मी कुठले बनावटी सर्टिफिकेट दिलेले आहेत किंवा माझं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं आहे किंवा माझं ओबीसी प्रमाणपत्र खोटं आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. पटियाला हाऊस कोर्ट असेल किंवा दिल्ली उच्च न्यायालय असेल, त्यांनी तुम्हाला जेव्हा अंतरिम जामीन दिला नव्हता त्यावेळी त्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले होते की तुम्ही फेरफार केलेली आहे, व्यवस्थेशी फेरफार केलेली आहे, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या निकालात असल्याचं मॅडम बघायला मिळते आपल्याला. सर, जर तसं असतं तर आपण हे ग्रेडेड ज्युडिशरी सिस्टीमच नसते ना आपल्याकडे. हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट का आहे? कारण मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं, कुठल्याही कोर्टाकडून होऊ शकतं. माझं काही म्हणणं नाही, त्यांना काही पॉईंट्स वाटले असतील, बट दॅट इज नॉट द ट्रूथ. त्याच्यामुळेच मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेली आहे. अँड एव्हरी टाइम ॲज यू नो आय हॅव बीन ग्रांटेड इंटरिम बेल. ओके, आता मी आल्यावर बोलते तुमच्याशी. मी आल्यावर बोलते तुमच्याशी. आपण तर नाव बदलल्याचा आरोप चुकीचा असल्याचं पूजा खेडकरने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एकंदरीतच नाव बदलण्याच्या बाबतीमध्ये समर्थन केल्याचं पाहिलं पूजा खेडकरने. दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर यूपीएससी तात्काळ स्वीकारत नाही, त्याच्यासाठी एक मोठं पॅनेल असतं डॉक्टरांचं आणि त्यांच्याकडनं 12 डॉक्टरांकडनं तपासणी केली जाते असं पूजा खेडकर म्हणाली आणि आपल्यावरचे आरोप चुकीचे आहेत असाही तिने दावा केला.